उजेड बी प्रकाश मला समजेना, पण उजेड पडला कशाचा? आणि तिला हात लावल्यावर गार लागली. हा जरा असं उलट फुलट आणवलं तर काय करायला. म्हणजे ज्योतीच प्रगटता याच्यावर बरोबर. आणि ज्योतीच वास्तविकता आता जमलं का नाही. तस हे शरीर पंथीसारखं खापराचं म्हणजे माती. मग कधी कधी ए खापऱ्या रागात आल्यावर काय बोल, ए खापऱ्या तुला कळत का नाही रे, म्हणजे हे खापर आहे. शरीर म्हणजे काय? खापर. खापर कशापासून झालं? मातीपासून. तसं हे शरीर माती. म्हणून मातीच पंचीकरण खूप सुंदर आहे. मातीपासून झालं, मातीवरच राहिलं. माती खाण आता आपण साक्षात माती खायना का प्रक्रियात्मक माती खायना? झालं कशाच? जिवंत कशा कौरक राहिलं? माती खाते तो पण. आणि माती खाणं बंद झाली लगेच काय म्हणते, आता भेटायला यायचं तर या बाबा. आज 4 दिवस झाले, किती गेलं नाही माती आहे. हे माशीच्या पाया इतकी सुद्धा माती गेली नाही. आता काही भरवसा नाही. कवा शरीर सुटन, कवा डोळे झाकतेन, कवा श्वास बंद होऊन काही. आता गाडीतलं पेट्रोल संपलं कुठं थांब? मंदिरापाशी मसन वाट्यात बस तेच घ्यायचं. याच्यातलं ताकद, एनर्जी, प्राण माती नसल्यामुळं, अन्न नसल्यामुळं ते काय होते? सगळी गाडी चांगली पण काय संपलं? त्याचं सगळं चांगलं हे पण पेट्रोल संपलं म्हणजे तिथंच काय होणार? आणि सगळे जण मिळून एक माती करतात. सगळे जण मिळून माती करतात. हा कुठे गेले? काय करून आले? काय सावडायला गेले? राख म्हणजे महाराजाच्या शब्दात भाजलेली माती. बाबुराव महाराज काय म्हणते? राख म्हणजे काय? भाजलेली माती. आणि आता कोणची माती? आता तुमच्याकडे मी बोट करीत नाही भाऊ. तुम्ही राहा कोरबी राहा हे समजून घ्या आणि लोकाला समजून माझ्यावर घेतो. हा सजीव माती. याला सजीव म्हणण्यापेक्षा ओली माती म्हणतात. काय म्हणजे? ओले मृत्तिकेचे मंदिर. कशाचं मंदिर आहे? आणि त्याच्यामध्ये 6 उंदीर. आणि ते उंदर काही बसत नाही. ते म्हणत नाही देवीचा कपडा आहे, त्या मड्याला झाकायला आलेला कपडा आहे. त्याच्याकडे काय करायचं काम आहे? भरणी असू द्या, टोकरीनार हे दात काय असते छन्नी सारखे भरण्या टोकरीत आहे, भांडे टोकरीत आहे. त्याचे दात सरळ 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 करतात म्हणून ते कुत्रून राहते. बारीक तुमच्या कपड्याचा भोका, ह्याचा पुस्तकाचा काय करते 6 जण. आणि ते काय करते? गुंफा केला आणि कोकरीत राहते. कधी काम कोकरीत, कधी क्रोध, कधी असं. हे कशाच आहे? मग आता बोल हे का कसं आहे? आता बरं का थोडक्यात पण गरम नसलं म्हणजे जीव आहे तोपर्यंत गरम आहे असं म्हणायला काही गरम लागत. ज्याच्यातला जीव कमी झाला की ते काय होतंय? गार पडेल पाहिजे. हा देहातला अग्नी द्याला देह नव्हे. आणि मग ते चिखलवाल्याला, चिखल मातीला, भिजलेल्या मातीला वाळलेल्या लाकडं घेऊन मग ती काय करतो आपण? ओले लाकडं का मग ते बी ओलं, लाकडे बी ओले. कस काय जळ? मग ते ओलं असं ना का असं ना, पण आणि एकदा काय ते पेटलं की मग वल्ल लाकूड असो का अग्नीसमोर ते म्हणतात हा अग्नीसमोर वल्ल असू का वाळू असू काय होत? हे वल्ल लाकूड त्या वाळ्या लाकडाने आपण काय करतो? चला मग आता लक्ष झालं ना. ज्योतीचं नातं, ज्योत मोठी असो, ज्योत लहान असो, ती इंधन जर मळलेलं असलं तर मळती असो, तूप जर असलं तर शुद्ध असो,
पण ज्योतीचा स्वभाव कसा आहे, मलिन आहे का शुद्ध आहे का हल नाही. हालत असली तर काय समजावं, हालाचा संबंध. मलिन दिसत असली तर काय समजावं, ते तेल बरोबर नाही. आणि शुद्ध ज्योत असली तर काय समजावं, ज्योत शुद्ध आहे. वार नसल्यावर कशी आहे, लक्षात आलं. मग आता इथं काय लक्षात घ्यायचं, ही जी ज्योत आहे त्या ज्योतीचं एका ज्योतीचं नातं त्या परमात्म्याशी ब्रह्माशी आहे का सगळ्या सजीव जीवाच्या नातं. जेवढे म्हणून जीव असते प्रगट की मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच नातं, किती बी थेंब असू द्या, मोठा असू द्या लहान असू द्या, त्याचं नातं त्या पावसाच्या धारीशी नाही, ढगाशी नाही. कुणाची आहे, एकरबाई पाण्याच्या थेंबाचं नातं कुणाशी आहे, कुणाशी आहे. आता हे 9 दिवस लय चोपडं खाल्लं का परळीचं. तर त्या पाण्याच्या थेंबाचं नातं त्या पावसाच्या धारीशी आहे का त्या ढगाचं हे ते का त्याचं नातं खरं. आता त्याच्यामध्ये समुद्रात जाऊन समुद्रात पडून म्हणायचं आता मी समुद्र आहे का, जिथं असताना तिथं म्हणायचं थेंबानी. महाराजांनी या 2 गोष्टी लय समजून सांगितलेल्या. थेंब लहान असो मोठा असो, बुडबुडा लहान असो मोठा असो, नातं त्याचं पाण्याशी, पाण्याशी का पाणीच आहे. तसं आता इथं आपण जे प्रगट आहोत त्या प्रगटामध्ये आपल्याला अशी समजून झाली पाहिजे, मला मिळालेली उपाधी कल्पित परिच्छिन्न आहे, पण मी स्वरूपाने मला मिळालेलं प्रतिकूल प्रसंग दुःखाचा हेतू आहे, पण मी त्या दुःखाला जाणणारा. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवाला आनंदित होण्यासाठी भारा भानगडी करायच्या गरज नाही. आणि केल्या तर ते मुख्य वृत्तीने नाही, कोण्या वृत्तीने, बस हे 2 सोडायचे. माझं वास्तविक स्वरूप हिजली तरी कोण, ती ज्योत. अग्नी व्हायचं का नाही तिला, असली तरी स्थिर असली तरी चंचल असली तरी आणि घडूळ असली तरी धुपणवरी निघत असली तरी कोणाचा, ज्योतीच ज्योत आहे त्याच्यातली जी अग्नी तिचं नातं. तसं इथं ज्याला कळायला हे अद्वैत मकरंद, ज्याला कळायलंय की आज काय, आज दसरा आहे, ह्या दशमीला हरलेली दशमी म्हणतात का विजयदशमी म्हणते, कसं आहे पंचांगामध्ये, हा विजय आहे का, दशमीचे पण या वेळेस मोठा विजय झालेला आहे श्री रामचंद्र प्रभूचा, बर का. कोणाला त्यांनी त्या दिवशी मारलेले, 10 शिर असणारा, किती तोंड, 10 तोंड होते त्याला. माहिती का तुम्हाला कोणते कोणते तोंड आहेत त्याला, त्याला 10 तोंड होते. एक जणांनी ते आमचे वारले बिचारे दत्ता महाराज नाहीत का, माथरीचे, त्यांनी आता कोणी विचारलं का नाही, पण कीर्तनातून मजेने सांगितलं. म्हणले मी म्हणले कुठेतरी कीर्तनाला चाललो होतो, माणसाला जे माणूस भेटले की तसं बोला वाटतं. डॉक्टर असला की डॉक्टर सारखं, शेतकरी असला की कस काय सोयाबीन, शेतकऱ्याला म्हणे का कशी काय वकिली चालली तुमची, मग केली हा असं. मग ते मला आम्ही भेटलो होतो, गाडी थोडी लेट होती, एक जण आलं बसलं, ते म्हणले बाबा मी असं ऐकलंय पुराणातून रामायणातून की रावणाला किती तोंड होते, 10 तोंड. आता आपण कधी असं होताना बी झोपवतो आणि कधी कधी एका अंगावर बी होतो, पण म्हणले रावण होताना झोपत होता का एका अंगावर बी झोपत होता, म्हणजे असा कानून.
कानोडा. आता ते इकडं 5 आणि इकडं 5 म्हणल्यावर ते असं लांबलं ना हातासारखं. ते म्हणले मग ते कानोडा झोपताना कस काय ते मुंडक अडथळा होत. आता कोणतं उत्तर द्यावं? ते रामायणातलं युद्धकांड काढायचं पुन्हा म्हणतात उत्पन्न होत ते झालं तुमचं तिकडे पण आमचं असं ते आता त्याने त्याचा प्रश्न बरोबर नाही. आता त्याने काय त्याच्यासारखंच उत्तर दिलं म्हणले तुम्हाला माहित नाही का? म्हणजे नाही आमच्या वाचण्याच नाही म्हणजे माझ्या वाचण्यात आले मला माहित नाही. मग ज्यावेळेस त्याला कानोड व्हायचं ना त्यावेळेस खड्डा होता खाली. 5 मिनिटे कुठे जात होते खाली जात होते आणि मग ते असं आहे का? आता तुझ्या विचारायची गोष्ट आहे का? पण 10 तोंडाचा रावण मारल्या गेला आज बरं का? त्याच्या माग 10 नाहीत 9 येतो. 10व्याचा नंबर नंतर आहे का आधी 9 असायला पाहिजे? हो इतर बाई 10 म्हणल्याच्या नंतर आधी काय असायला पाहिजे? 10 10 10 10 10 10 का 9 10? हा म्हणजे 9 कोणते? बघा तुम्ही आपल्या अध्यात्मातून उत्तर घ्यायचं ते पण तिकडे पुराणातून नाही घ्यायचं. 9 आहेत ना आलशात 9विध भक्ती आहे असं नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले आहे का तुम्हाला पाठ? आपण त्याच्याकडे केली पाठ म्हणून आपल्याला नाही. म्हणून मला तरी असं वाटतंय महाराज सद्गुरु महाराज नवविध भक्ती म्हणजे गुरु लिंग जंगम रुद्राक्ष विभूती आत्मनिवेदन असं अजून एक प्रसाद. त्या ऐकणाऱ्या बाई म्हणायला ताई म्हणायला की 9विध भक्ती येतात बरं का? 9विध भक्तीच्या करून 9 रात्र हा मग तो 10व्यावर झाला ज्ञानपुत्र आणि त्या ज्ञानाने मग ह्याचं काय केलं? हे अहंकार रूपी रावण आहे पहा देहाला मी समजणं अहम म्हणजे मी पण कोण? देहास्मी अहम देहास्मी त्याला अहंकार म्हणते. आमचे तुकाराम महाराज इतक्या बारकाईमध्ये नाही सोप्या रानातल्या काम करणारा कळावा म्हणून काय करते? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे कोण झाला देव? देव झाला का? आहेच का वाटन ह्याला सोडीना कोणाला? मग अहंकार नावाचा रावण आहे बर का? आणि हे 10 तोंड आहेत ना ते 10 इंद्रिय येत. किती येत आहेत का माहित? 10 इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ज्याच्याने आपल्याला शब्द स्पर्श रूप रस गंधाचं काय होतं आणि 5 कर्मेंद्रिय ज्याच्याने बोलणं होतं ज्याच्याने देणं घेणं होतं ज्याच्याने येणं जाणं होतं ज्याच्याने मल आणि मूत्र विसर्जन होतं असे आहेत का तुमच्याकडे? हो तुमच्याकडे आहेत हे बाजारातून आणायचं का? आहेत हा आहेत का? वापरायलो त्याला लक्षात घ्यायना वापरायलो आपण ह्या कर्मेंद्रियाला वापरणारा ज्ञानेंद्रियाला वापरणारा असा जो आहे ना तो त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे हे ध्यानात न घेतल्यामुळं आणि लोक रूढीकडे बघून अनंत जन्माच्या संस्कारामुळं आपण कशाला मी म्हणतो दयाला मी. असा जो रावण आहे ना ते रावण तत्व आपल्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे पंचीकरणामध्ये सुरुवातीला तरी जाऊन पाहत नाही सुरुवात आहे ना पंचीकरणाची त्याच्यामध्ये तो श्लोक दिलेला आहे संस्कृत मध्ये आणि त्या श्लोकामध्ये सुंदर सांगितलेलं ते राम कोणता सीतू कोणता
सेतू कोणता तत्व बोधरूपी सेतू बांधला. कुणीकडे जायला? लंकेत जायला त्या रावणाला मारला. कोणता पूल? सेतू म्हणजे पूल. कोणता? तत्वबोध. महावाक्य जे आहे ना ते तू अशी असं जे तत्वबोध आहे ना अध्यात्माचं तो बांधला. आणि तो लक्ष्मण, तो मारुती, अध्यात्म रामायण पाहतो नाही, भावार्थ रामायण वेगळं, रामायण पुन्हा हे तुमचं रामविजय वेगळा, तुळशीदास कृत रामायण वेगळं आणि अध्यात्म रामायण वेगळं. तर अध्यात्म रामायणामधला तो श्लोक आहे बरं का. हो, तर त्याने काय केलं, त्याचा तो नाथ महाराजांनी मी त्याच्यावर खूप चिंतन केलेलं आपल्या त्या भावार्थ रामायणामध्ये. तत्वरूपी सेतू लक्ष्मण म्हणजे वैराग्य बरं का, एक एक हनुमान म्हणजे विवेक. असं विवेक वैराग्य आणि युक्त असणारा राम. आणि त्यांनी काय केलं? बाण मारला. कोणाला? रावणाला मारला. म्हणजे रावण मेला, म्हणजे देहाला मी म्हणणं. हा, म्हणून रावण विजय झाला त्याचा. कोणाचा? आणि राम कोण? आपण काय करतो दाशरथी राम ते एक त्यांनी पात्र घेतलेले. राम शब्दाचा अर्थ आत्मा होतो, आत्मराम. म्हणून आमचे माऊली काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये निसराम नाही म्हणले, तैसा हृदयामध्ये आत्मरामो असता सर्व सुखाचा आरामो. पण हे ध्यानात न घेतल्यामुळे भ्रांताशी कामू विषयावर सर्व घटी राम. आता बघा, इथं ज्योत आहे, इथं ज्योत आहे, इथं ज्योत आहे, इथं ज्योत आहे का नाही? कशाहून? त्या घरी दिवा लागला कशाहून? त्या घरात काय पडला? उजाड पडला. तसं इथं ज्योत नाही का? ती अग्नीची ज्योत आहे आणि ही ज्ञानाची ज्योत आहे. म्हणून तर तुम्हाला डोळ्यातून कळायले पाहून, कानातून कळायले ऐकून, त्वचेतून कळायला हात लावून, नाकाने कळायलं गंधन फुल घेऊन, कळायलं का नाही कळायलं? बरं, निश्चित कळायलं का आठवाय बी लागलं? मनातली मनात, मनातली मनात काही काही गोष्टी आठवतात का नाही? आपल्याला कळत आहेत का दुसऱ्याला बी कळत आहेत? सगळ्याच्या सगळ्याला कळू लागल्यावर जमवून का भांडणच होते? काय सांगता याच्या मनात काय आहे, तुमच्या मनात काय आहे ते जवळ. हे जर कळू लागलं तर बघायचं कामच नाही. म्हणजे ईश्वर लई चतुर तो शिरोमणी. काही काही गोष्टी त्यांनी आपल्याकडे ठेवल्या, सगळीकडे दिल्या, पण तुम्हाला ऐकून कळून अर्थ कळून मुक्त होण्याची सोय मात्र सगळ्याला दिली. म्हणजे ज्याच्याने तुमचं कल्याण होईल ते मोकळं सोडलं, पण ज्याच्याने तुमचा व्यवहारात बी घात होईल त्यांनी त्याच्याकडे ठेवलं. तर दमदार कसं पहा, दमदाराकडे पैसे ठेवले ना ते वायपट करीत. माझ्या अनुभवची गोष्ट सांगतो. हे आम्ही दुकान टाकली, धंदा हे चालू लागला, ते सगळं माझ्याकडे होतं हिशोब. घ्यायला मोकळ्या मनाने पैसे खर्चायचे. आम्ही आमचं हिशोबी माणसं, पहिले ती परिस्थिती पाहिली. आता ते माझ्या लक्षात आलं, ते याला वाटतं माझ्या हातात सगळं, पोराला वाटतं बापानी कवरच मरतोय, आमच्या हातात कर कारभार असं वाटतं का नाही? मी बोललो सांभाळ बा, ये तरी तू जाते तुला, तर मी तर काय. आता ते झालं ना उन्मत, पुन्हा कारभार दिला ना ते मनुष्य काय होतं, ते उन्मत झालं, इतकं उन्मत झालं, इतकं उन्मत झालं तर पागल झालं. काय झालं? तिकडे जाय तिकडे जाय. महाराजाकडे बी गेलं ते ह्याच्यात धुंदीमध्ये. तुम्हाला एक सांगतो बरं का, जे मनुष्य कामाकामी बोलन आणि काही काम नसताना सततच बडबड करीन ना
तर समजा हे एक दिवस काय होणार वेगळं महाराज बडबड बडबड करायला. त्यानंतर मग मी गेलो म्हणजे भगवान काय झालं महाराज तो भवाल तर इकडं शंकर आला होता. भवाला म्हणजे काय आला जरा जास्तच बडबड करू लागला. त्याचं बोलणं सांगत काय म्हणले ते जास्तच बडबड करायला म्हणतो. पागल होतं का रे म्हणले ते काय होते खरंच पागल झालं. झेपलं का ते का उन्मत झालं ते. तसं ईश्वराने आपल्याकडे काही काही गोष्टी दिल्या नाही तर जास्त पागल होते. आणि महत्वाच्या काय केल्या तर आपल्याकडं कल्याणासाठी खरंच ना भाऊसाहेब पागल झालं ते. आम्हाला पुन्हा त्या दवाखान्यात घ्यावं लागलं. ते काय इंजेक्शन काय झालं ते पण ते योग चांगला की पुन्हा ते पागल त्याला पण आला ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या डॉक्टरने सांगितलं की पुन्हा जर हे पागल झालं ना तर पुन्हा आमच्या नीट होत नाही. मग त्याला आयुष्यभर काय खावं लागतं. बरेच असे आहेत रस्त्याने फिरणारे गोळ्या बंद झाले की पुन्हा ती एक गोष्ट सांगायचं तात्पर्य ध्यानात घ्या तुम्ही. कोणताही आपला मुद्दा घ्यायचा की पाण्याच्या थेंबाने निषेध करावा. मी समुद्राचा आहे का समुद्राचा आहे आणि समुद्र आटत असतो का कोण समुद्र आटतो का समुद्र आटतो का थेंब आटतो. हे बरोबर. त्याने जर समजलं की मी समुद्र आहे तर आटायचा. ते जर समजलं की मी थेंब आहे थेंब आटला बाबा. तर तुम्ही जर समजले मी शरीर आहे म्हणजे आता काय थेंब कशाला म्हणायचं सगळ्याला धरून मी समजणं म्हणजे थेंब बरं हे कल्ला. आणि सगळ्याला वजा केलं विचाराने त्याचे विचारता सगळ्याला वजा केलं आणि जी ओलसरपणा आहे जी आदरता आहे जी चौरूप आहे ते मी आहे आणि ते समुद्राला सोडून कधी आठ हा मग त्या काय तुम्हाला माहिती जाते कशाच रगडीच्या विजयदशमी आहे आज. आज काय विजय व्हायला पाहिजे का हार व्हायला पाहिजे. हा नावाचे विजयदशमी उकळच्या पाण्यात कधी उकळायला आल्यावर आणि जर नाही मी त्याला वेगळा नाही समजलं सगळ्यात गेला आणि वेगळा मी समजला तर बघायचं कामच नाही. म्हणून ध्यानात घेण्यासारखी. आणि तिथं असं सांगितले पंचीकरणामध्ये राम ही जी सीता आहे ना सीता म्हणजे एक शक्ती ही येते विद्येची दैवत आहे. त्याचे शब्द आलेला बरं का निर्विकल्प समाधी हीच कोणी एक सीता आहे पण ती ज्याच्यामध्ये कोणताच विकल्प नाही. देहाला मी समजणं खरं समजणं माझे बी नाही आणि मी सच्चिदानंद रूप आहे ना आता मला सच्चिदानंद रूप म्हणून घ्यायची सुद्धा गरज नाही. नाही म्हणलं तरी आहेच आहे म्हणलं तरी आहेच माझ्याशिवाय दुसरा कोणी. अशी निर्विकल्प समाधी जिथं कोणताच विकल्प नाही अज्ञानाने बी नाही ज्ञानाने बी नाही असा निर्विकल्प समाधी हीच कोणी सीता ती कोणी नेली कोण्या रावणाने नेली अहंकार रूपी रावणाने नेली. आता मग अहंकार रूपी रावणे नेल्यावर मग ह्यो झाला मोकळा. मग आता काय करीत फिरायला म्हणजे हे साधण्यारूपी फिरायला कोण राम सीता पाहिली का सीता माझी सीता हाय सीता. मग आपली सगळ्याची मरमरी सुखासाठी कशी व्यावहारिक तरी काय असायला पाहिजे आणि पारमार्थिक तरी काय असेल. ज्याला विसंगती नाही लागली त्याला कुठं चांगलं व्हावं वाटतं आणि चांगलं झाल्यावर बरं वाटतं का वाटतं.
आणि चांगलं झालेलं सांगावं तर रडत सांगत का आनंद, आणि वाईट झालं संसारात तर रडत सांगत का आनंद. सकाळी एक आमची बाई भेटली, आम्हाला लय भेटायची. कसं काय त्याला निमित्तच पाहिजे. आम्ही भेटलो की आमच्यासारखं बोलणार, दुसरं भेटले की हा म्हणल्यावर कसं काय चाललं पोरायचं, मस्त चाललं. असा तिच्या चेहऱ्यावर आनंद खेळू लागला. मी म्हणलो त्याला दोस्ताने हे ते जरा चांगले सांभाळून ठेवा, कारण लय बिघडत पुन्हा काम, कारण हे वय बिघडायचं असते. 16 वर्ष हा धोक्याचं असतं. ही बाउंड्रीच अशी एक इकडे पडत नाही तर तेव्हा ते होत नाही म्हणजे मस्त आहे म्हणजे असं तसं म्हणजे चांगले छान आहे. ते सांगायचं तात्पर्य हे आता हे रामच आहे. माझं याच्याने चांगलं व्हा, त्यांनी चांगलं व्हा, हे कोण आहे? पण कशाला विसरला? त्याच्याकडे का राहिले नाही त्या अहंकाराने? निर्विकल्प जो आनंद हे स्वरूपच आहे का कसं आहे? पण ह्यो काय झाला? आता मला मरण नको, मला नको मरण म्हणणाराचं स्वरूप काय? हो काय? मला मरण नको, मला दुःख नको असं म्हणणारच काय स्वरूप आहे त्याच? न मरण आणि आनंद. विसरला का कसा? विसरली त्याची पचतील खाणी. हा असं सांगितलं का नाही? सांगायचं तात्पर्य की त्या विसरच आपण निर्विकल्प असं जे स्वरूप आहे ना, तेच आपलं स्वरूप आहे विशेष. याला काय झालं? आपण विसरलो म्हणून राम शोधित 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 मग ते काय असं तुम्हाला पुढचं रामायण माहीत आहे. सीता आल्याशिवाय, सीता येईन आधी का सीताला नेणारा जो रावण आहे तो मरण आधी? ते रावण म्हणला, रावण काय म्हणला माहितीये का? रावण म्हणला मी नेल्याशिवाय सीता जाणार, मी पाठवणार नाही, सीता तो नेणार नाही. कोण? राम नेणार. आणि मी मेल्यावर तिला न्यायची सुद्धा. देहाला मी नाही म्हणलं की मरण न मरण व्हायचं का नाही? का पहिलाच आहे? दुःख सुखरूप व्हायचं का नाही? का पहिलाच आहे? सच्चित आनंद व्हायचा का नाही? का पहिलाच आहे? काय करायचं? हे नसलेलं आपण जे मानलेलं आहे ना, याला काय करायचं? म्हणून हे सगळं एक कात्या कुठे हो यासाठीचे संबंध युक्ती चांगली आपण वापरली. मिठाचा बरं का, मिठाचा दुधाचा संबंध आला बिघड, चांगलंच बिघड का थोडं बिघड? घाघर भर दूध एका मिठाने खराब, एका मिठाच्या खराब. हा दुधामध्ये जर गिलासामध्ये जर साखर टाकली 1 चमचा भरत, तो बी संबंधच आहे. तो बी संबंध. थोडक्यात सांगायचं, संयोग झाल्याशिवाय व्यवहार नाही, संबंध झाल्याशिवाय व्यवहार नाही, संयोग झाल्याशिवाय हे 3 दिले त्याने, संयोग समूह आहे ते दिले 3. ते तिन्हीचा संबंध त्या परमात्म्याशी जुळत नाही. त्याचं कारण आहे ते पारमार्थिक आहे आणि हे व्यावहारिक आहे. नातजवळ संबंध कळत असतो सारखेपणात येतात. हा हा समान सत्तेत. आणि इथं कोणती सत्ता आहे? विषम सत्ता आहे. आणि संबंधाशिवाय तर काही व्यवहार एवढं जे दाखवायचं तर त्यांनी एकच शब्द वापरलेला आहे, कल्पित संबंध. कोणता? कल्पित संबंध. कल्पित संबंधामुळं काही हानी होत नाही आणि काही काम करणारा नाटकामध्ये कल्पित मानून खोटं मानून तो काम करतो. तिथं मेला तरी तो मरत नाही आणि भिकारी झाला तरी तो भिकारी होत नाही, राजा झाला तरी आणि व्यवहार झाल्याशिवाय. याच्यापेक्षा जास्त उदाहरण दुसरं घ्यायचं काम असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं बरं का. विजयदशमीच्या प्रसंगाने आपण थोडस ते आणि हे कळायला नाही. लोक काय करायले, लाखो रुपये खर्चायले ते
राहून करा असा बांधा आणि ते बांधा आणि ते कोणता रावण तो पैशाने तयार झालेला का खरं घेऊ दे ह्याला मी म्हणण्याचा रावण खरा रावण हे मारायचा कोणता म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला आपण डोळे झाकून विचारायचं की आपला अहंकार गेला का आणि अहंकार आला तरी तो खरा वाटायला का खोटा वाटायला राग आला खरा वाटला असला तर जीवताच येतो झोपलेला आहे पण खरा जीवताच येतो आणि जर राग येऊन जर ते घोडाचे पात्र वाटत असलं तर आणि त्याची एकच खून येत मग सगळ्याला सांगतो खरा जर समजला तर तो राग गेला तरी त्या रागाचा जोर असतोच हा बघून ये दादा आता तू वेळ आहे रे बघून ये म्हणजे तो आणि खोटा वाटल्यावर म्हणून महाराज ध्यानात घेते महाराज जरी ते कुणाला फटफट बोलले मला माहित आहे मला तुम्हाला सगळ्याला माहित आहे की ते प्रवचनातूनच कोणाला काय बोलायचे बोलते ते असं आहे ते तसं आहे पण खाली उतरल्यावर कधी ते तुम्हाला महाग त्याची निंदा नाही का ते असं होता आणि तसं होता असं काहीच नाही एखाद्या चुकलं ना ते इथंच बोलायचं ते तोंडावर फटफट कोणा ध्यानात सुद्धा म्हणजे काय घेतलं त्यांनी पात्र आहे का कसं आहे आणि आपण घरी गेलो तिकडे गेलो तरी आपण आपलंच बघायचं हानी जरी झाली तर तितक्यापुरतं ते हानी का स्वतःच त्याच्यानंतर झिजायला भाकर खायना कुठं काही व्हायना तर समजा मूळ म्हणून सामायिक संबंध असावा लागतो हे समवाय संबंध व्यवहार होण्याकरता झाले की समवाय संबंध एक ते पुन्हा समूहित काय समवेत संबंध तादात्म्य 3 संबंध सांगितले मूळ संबंधाचा अभाव असताना विषय भाव संबंध म्हणता येत नाही हे दोन जर असले कोणते तादात्म्य संबंध आणि संयोग संबंध जर असले तर समवाय संबंध होईल विषय संबंध होईल येत नाही एकंदरीत हे सगळं साखरे महाराज त्याचं स्पष्टीकरण करेल एकंदरीत चित जडामध्ये कोणताही संबंध सांगता येत नाही चित म्हणजे चैतन्य आणि जड म्हणजे ज्याला तेही कळत नाही त्याची त्यालाही कळत नाही ते आणि त्याला दुसरंही कळत नाही त्याला काय म्हणायचं जडाची व्याख्या ध्यानात घ्या कुणाला म्हणा जड आता हे मोबाईलला कळत नाही की मी मोबाईल आणि मोबाईलला कळत नाही की मला वापरते म्हणून काय मोबाईलला कळतं का मला हे वापरते आणि मोबाईलला कळतं का मला हे वापरते म्हणून घ्या तुम्हाला आता तुमच्याकडे तुम्ही श्रीमंत माणसं येत श्रीमंत माणसाला काही अडचण तसं खूप चिंतन झालेलं असलं वाचन झालं असलं की त्याला ते शब्दाला काही कमी तोटा काय म्हणे बनारसीला कळत असं म्हणलं हा कसे हा आज विजयदशमी सगळ्या भारत करू द्या तसेच चित जडामध्ये कोणताही संबंध सांगता येत नाही म्हणून चित संबंधाने जड जगताची उपलब्धी होते असे म्हणता येत नाही म्हणजे त्याच्यापासून ह्या जगाची उत्पत्ती होते असं म्हणता येत नाही संबंध तसेच ततो विषय या श्लोकाने तिथे श्लोक आलेला आहे ज्या चित जडामध्ये कोणताही संबंध प्रमाणता ठरत नसला तरी त्यामध्ये दृक आणि दृश्य संबंधाचा अनुभव असल्यामुळे काहीतरी संबंध आहे असे म्हणावे लागेल आता एक संबंध तर नाही हा आणि व्यवहार तर व्हायला म्हणजे काय शब्द आला त्या
आत्ममुनीने दिलेलं आहे. द्रक आणि दृश्य. द्रक कशाला म्हणायचं? हो बापू, द्रक कशाला म्हणायचं? दृश्य कशाला म्हणायचं? जे दिसून जाण्यात येतं, ऐकून जाण्यात येतं, त्याला काय म्हणायचं? आणि त्या दृश्य ज्याला तो जाणतो त्याला द्रक म्हणायचं. काय म्हणायचं? हे जरा हे त्याच्यामुळे ते काय होते ते शब्द आणि कम आपल्या लक्षात येईन माहितीये का? त्याचं एक कारण नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो ना, की हे जे मत आहे ना, हे अध्यात्माचं मत नाही, वेदांताचं मत नाही, हे न्यायचं मत आहे. आणि न्यायशास्त्र आपण पाहिलं नाही. एक, न्यायशास्त्राचे शब्द आपल्याला ऐकायला भेटले नाही. दोन, म्हणून आपल्याला ते काय होय लक्षात आहे ना. अध्यात्मातलं कोणताही अवघड शब्द असू द्या वेदांतात, ते आपल्याला ऐकायला भेटला, आपण ऐकलं, आपल्याला वाचायला भेटला, त्याचा अर्थ बी आपल्याला महाराजातून, म्हणून तिथं अडचणच भासत नाही. इथं का मग अडचण भासायली? ऐकायलाच वरती बरोबर कळणं का अवघड आहे का? पण आपल्याला कधी वाचायला भेटलं नाही, ऐकायला भेटलं नाही, म्हणून ते आपल्या त्याच्यात काय होत नाही. लक्ष झालं का? चला, द्रक दृश्य संबंधाचा अनुभव असल्यामुळे काही आता इथं तर मला जाणण्यात येईल आणि मी त्याला जाणणार आहे असं आपल्याला काय, मला कळालं ते तिथं घट आहे म्हणून. कोणाला कळाला? मग घट काय झाला? दिसून दृश्य झाला. दृश्य म्हणजे ज्याचं आपल्याला ज्ञान होतं ते, आणि ते ज्ञान कसं व्हायला त्याला कळत नाही. कोणाला? घटाला घट कळत नाही. घट मला घट झाला दृश्य, आणि त्याला जाणणारा झाला द्रष्टा. द्रष्टा म्हणजे द्रष्टा, बरोबर. तरी संबंध आहे असे म्हणावे अवश्य आहे. संबंध नसले इकडचे, एक वरी सांगितले कोणते सहयोग संबंध, पुन्हा ते तादात्म्य संबंध, समवाय संबंध, विषय भाव संबंध, हे असले तरी, त्याचा संबंध येत नसला तरी पण व्यवहार व्हायला ना, आणि व्यवहार तर संबंधाशिवाय होत नाही. मग बरोबर आहे काय म्हणे? संबंध आहेच ना. तेच सांगायलेत ना, ज्या अर्थी मला दिसायला कळायला म्हणून त्याचा माझा, आणि हे वरचे संबंध तर ठरवणार. मग कोणता तरी संबंध म्हणावा अवश्य आहे. संबंध तर कोणता सांगता येईना. आता वरी याकरिता आध्यात्मिक संबंधनेच अविद्या रूप त्याची प्रतीती येते. कोणता संबंध? आध्यात्मिक म्हणजे अध्यास, आणि त्या अध्यास झाला आध्यात्मिक म्हणजे खोटा. त्याला आध्यात्मिक प्रतीती मात्र, त्याला कल्पित म्हणा, त्याला भ्रांती म्हणा, अशी त्याला काय येतं. आता त्या ठिकाणी सर्व तर नाही. महाराज आवाज येत नाही हो बरोबर. आवाज थोडा क्लिअर करा ना. नमस्कार महाराज. नेटवर्कला प्रॉब्लेम आहे, बाकीकडे आवाज ओके, काय अडचण नाही. बरोबर का? थोडस नेटवर्कला प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा, आणि पुन्हा इथं आता आज दसरा असल्यामुळे कुठं फटाकड्या वाजायला, कुठं काय वाजायले, तेव्हा ते चालूच येते. पण जाऊ दे, थोडक्यात आता विषय थोडा महत्वाचा आहे. दोरीवर सर्प दिसला. सर्प आहे का तिथं? दिसायला का नाही? मग तो आध्यात्मिक आहे का कसा आहे? त्याचा काय झाला आपल्याला? कशावर? दोरीवर काय झाला? अध्यास. हे शास्त्रीय शब्द आहे. भ्रम आपले साधी शब्द. अध्यास झाला ना कोणाचा? तिथे सर्प नसताना सर्प दिसायला, मग खरा आहे का खोटा आहे? खरा जर असतात तर दिसला असता. खरा असता तर तो पळून गेला असता. हो, हा पाहिला की ते तिथंच. मग तो कशामुळे दिसायला? म्हणजे तिथं काय शब्द आला? अविद्या. अविद्या म्हणजे विद म्हणजे ज्ञान. कशाचं ज्ञान नाही? आणि कोणतं ज्ञान नाही?
हा हे असं आपल्याला आता सरकायचंच नाही. म्हणजे 3 पदराची दोरी आहे असं विशेष ज्ञान आपल्याला तिथं नाही. म्हणजे कोणतं ज्ञान आहे मग? विशेष रूपाचं अज्ञान. आणि इथं काहीतरी आहे सामान्य रूपाने. म्हणून भ्रम जो होत असतो त्या 2 संधीत होतो. सामान्य आणि ज्ञान असावं आणि विशेष रूपाचं अज्ञान असावं. त्या मधल्या संधीत काय होत असतो? आपलं सुद्धा तसंच आहे. आपण आहेत का? नाही. तुम्ही आहेत का ताई? तुम्ही आहे. आजी तुम्ही आहेत का नाही? आहे. म्हणजे याला काय म्हणा? कोण आहे? मीच आहे. म्हणजे मीच ज्ञान आहे हे का दुसऱ्याच? बोला. मी आहे म्हणल्यावर कोण म्हणायला आहे? जो मी आहे तोच म्हणायला मी. पण तो कसा आहे? आता तुम्ही आहेत ना, मग तुम्ही कोण आहे तर कसे म्हणले की याच्यावर येतात. कशावर? मग शरीराला धरून बोलतो. म्हणजे शरीराला धरून बोलतो हे कल्पित विशेष आहे. कोणतं? आणि हे कल्पित विशेष का प्रतीला यायला? आपलं वास्तविक हा हे जरा हे विचिंतन बघा. कल्पित विशेष आणि वास्तव विशेष. आपलं वास्तविक विशेष कोणते? सच्चिद आनंद एक अद्वैत. सगळ्यातला आत्मा एक. हे आपलं काय? ते मी म्हणालो का मी भागवत म्हणालो? खलरे भागवत मी, बल्लाळ मी, तावरे मी. आपण कोणाला धरून बोलायलो? आणि आपलं स्वरूप काय? हा मग त्याच्यामुळं हे वाटायला का हे नाही हे का हे मी आहे का ते ध्यानात ना आल्यामुळं ते ध्यानात घेतलं की म्हणून संबंध नाही का दोरीचा आणि सर्पाचा? कसा? कल्पित संबंध. कारण ते जर खरा संबंध म्हणल्यावर दोरी काय व्हायला पाहिजे? पुन्हा काय व्हायला पाहिजे? विषारी व्हायला पाहिजे. पण विषारी होती का दबली? महाराजांनी एकदा वाचनालयामध्ये सांगितलं होतं, अरे हे जर खरं हे खोटं कशाहून ठरवायचं की याच्याने आतापर्यंत मला काहीच केलं नाही ना. ह्या झाडाला मी म्हणल्यामुळं मी जड झालो नाही. याला मारणारा मी म्हणल्यामुळे मी मारणारा झालो नाही. कव्हापासून? बापा म्हणताच येत नाही. आधी कालापासून तुम्ही अशाला असेच आहात. पण ध्यानात न घेतल्यामुळं यांनी सांगितल्यामुळं तिकडे जावं लागेल. कुणीकड? आणि तिकडे गेले तरी तुमच्या स्वरूपात काही हानीला. पण समजून घ्यायला कोणतं शरीर पाहिजे? हेच पाहिजे. पाहिजे का नाही? पुन्हा आता नाही समजलं तरी पुन्हा पुढे घेऊन समजून आपलं त्या पुढे घेऊन समजून नाही समजलं पण एक महाराज होते. महाराजाची भेट झाली नव्हती मला त्यावेळेस. आणि इकडे मी ऐकत होतो. पण घरी मी पंचेकडे सांगत होतो महाराजाला भेटायच्या आधी. आणि आमच्या गल्लीतल्या काही बाया ऐकायला होतो. एक पोरगी येत होती पा ती तिथे येत असल्यामुळं फार मार्किट झाली. ती भजन म्हणणारी हे म्हणणारे ते म्हणे वाया गेली पहा त्या काळात. तिथं मग ते महाराज येत होते तिकडचे आणि ते सगळ्यांचे गुरु पण. आणि ते ऐकायला येत होते आणि ते सहजच म्हणून गेले. त्या मनातलं असताना ते सहज निघाले. ते कामून गेले. महाराज आता नाही जरी कळालं पुढी ज्यावेळेस त्याला मी उत्तर दिलं पुढी कवा पुढच्या जन्मात. कोण म्हणाले? ते गुरु गिरी महाराज होते. आणि ते काय म्हणले भिक्षा मागायचे आणि कुणाला गुरुमंत्र द्यायचे असते ना त्याचे ते. आता मी बोलते त्याचा धर्म येते. मी म्हणलं पुढी कवा? म्हणजे पुढच्या जन्मात. आणि म्हणलं आता ज्याच्यात कळत तो आहे. ज्याच्यात करण्याची सोय आहे नाही त्यासाठीच आपल्याला ईश्वराने तो आता आहे का गेला? आताच त्वरा करा ना.
नाही पुढे पुन्हा ते हे भेटन अन पुन्हा महाराजासारखी महात्म्याची भेट होटन पण आपल्याला तशी इच्छा तिथं होईनच कशाहून खरं नाही. काहीच खरं नाही का खरं आहे आणि आता समजून घ्यायचं आता येऊ. मग आताच खऱ्यावर यावं का पुढे लावून घाला असं सांगायचं तात्पर्य संबंध कल्पित आणि एकदा कल्पित म्हणल्यावर मग महाराज म्हणते दिसलं काय कल्पित वस्तू दिसली काय आणि कल्पित वस्तू नाही दिसली काय ज्याच्यावर दिसायला त्याची काही हानीलाभ होत नाही हे जर चांगलं म्हणून कोणताच सांगता येत नाही याकरता अध्याशिक संबंधानेच अविद्यारूप त्याची प्रतीती येते अविद्यारूप म्हणजे अज्ञानामुळे येते याकरिता अध्याशिक संबंधानेच अविद्यारूप त्याची प्रतीती येते असे मानणे भाग आहे असे सांगितले आहे असं त्याचं बी तेच मनोगत आहे यावरून आकाशादी प्रपंचाला अध्यस्तत्व ठरल्यामुळे प्रत्येक आत्म्याशी अभिन्न असणारा आत्माच परमात्माच मी आहे असं म्हणायला काही आणि त्याच्याने काही माझा बाधही होत नाही ते असले तरी पाणी थेंब असलं तरी मी कोण आहे आणि थेंब आटला तरी मी कोण आहे थेंब आटलं का पाणी आटलं ज्योत इजली तरी कोण आहे आणि ज्योत हालत असले तरी कोण आहे म्हणजे ज्योतीने काय ठरवा तसं ह्या ज्योतीने काय ठरवा आणि ह्या संबंधाने जेवढे तुम्हाला नाव आले जेवढे तुमचे रूप झाले ते अध्याशिक का कसे हा माझा समजायचे का नाही मी तरुण होतो का ते अध्याशिक आमचे हे नाही आल्या आता होय म्हातारपणामध्ये आता बसवाय ना खुर्चीशिवाय बसताय ना अध्याशिक का कसं आणि तुम्ही हा कोणताही प्रसंग असू द्या हे जर लय मस्त आहे दुःख असली तरी अध्याशिक कसं अध्याशिक म्हणजे खोटं बरं का खोट्या नोट्या हरपल्या म्हणजे बरे आहेत का खऱ्या हरपल्या म्हणजे बघा तुम्ही खोट्याचा काय खोटं समजण्यात काय फरक आहे हो ते महाराज जगले खोटा बोले तसंच आकाशाधिक बरं का आकाशाधिक प्रपंचापासून ब्रह्माला वस्तुस्थिती वस्तू परिच्छेदाचा अभाव आहे बरं का आकाशाधिक प्रपंचापासून ब्रह्माला वस्तू सुद्धा नाही वस्तू परिच्छेद नाही अभाव आहे म्हणून त्रिविध परिच्छेद शून्य ब्रह्म आहे ब्रह्म कसं आहे काल परिच्छेद देश परिच्छेद वस्तू परिच्छेद काहीच नाही ही गोष्ट विद्यारण्य मुनीने पंचकोश विवेक ते ह्याच्यात पाहत तुम्ही पंचदश देश काल शून्य या श्लोकात सांगितले आहे देश काल शून्य म्हणजे त्याला देश नाही काल नाही तुम्ही कोणाला ब्रह्माला आणि तेच आपलं काय याचा अर्थ असा की देश काल किंवा अन्य घटपटादी वस्तू या मायेने कल्पित असल्यामुळे म्हणजे असत असल्यामुळे त्यांची आत्म्याचा म्हणजे ब्रह्माचा नाश होणे शक्य नाही म्हणून ब्रह्म अंतररहित आहे हे स्पष्ट झाले हे स्पष्ट त्याचा काही अंतर रहित म्हणजे कोणता प्रतिबंध त्याला नाही राहिलेला विषय कुंडलिकावर श्री सांडो भूता परस्परे पडो मैत्री जुवांते
खंडित शेषी रोटिये द्रष्टादृष्टिये ओवावे लोके मने ईश्वराओ होईल दान प्रसावो येणे वै ज्ञानदेवो सुखिया झाला कृष्ण हरी महाराज सर्व हरे रामकृष्ण हरी गुरुजी. राम कृष्ण विजयदशमी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा गुरुजी. शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या महाराज तुम्हाला. हा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणलं सर्वांना. सर्वांना तुम्हाला सुद्धा श्रोते मंडळीला विजयदशमी हो विजयदशमी त्या सर्वांना विजयदशमीची हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. रामकृष्ण हरी मूर्ती. शुभेच्छा तुम्हाला महाराज. हा जय सद्गुरु महाराज साष्टांग दंड. रामकृष्ण हरी. हे छोटे कोणतं बंद करे दादा लाल